झी मराठीवरच्या मराठी पाऊल पडते पुढे या मालिकेमधनं देखील तो विजेता म्हणजे फायनल जिंकल्यानंतर पहिला सत्कार जर कोणी केला असेल तो म्हणजे अष्टविनायक क्रीडा मंडळ. त्यावेळेला अष्टविनायक क्रीडा मंडळाने मला सोन्याची अंगठी भेट स्वरूपात दिली होती. मी स्वप्नील रमेश देसाई. तर आपल्या अष्टविनायक क्रीडा मंडळाचं यंदाचं अमृत महोत्सवी वर्ष आणि या 75व्या वर्षानिमित्त आम्ही आमच्या सर्व जुन्या जाणत्या रहिवाशांचा पदाधिकाऱ्यांचा मुलाखतीचा प्रपंच तर घेतोच आहोत. पण आपल्या अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या गोविंदा पथकांना देखील जी आमची मुलं तयार झाली, जी पुढे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि त्यांच्या क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर राहिली, अशा काही मुलांच्या देखील आपण मुलाखती इथे घेत आहोत. तर आजच्या या भागामध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहे आमचा अष्टविनायक क्रीडा मंडळाचा सदस्य, आमचा गोविंदा पथकाचा माजी गोविंदापटू जो आपला हंडी फोडत होता आणि राष्ट्रीय स्तरावरचा मल्लखांब खेळाडू कुमार ऋतुराज शिरोडकर. नमस्कार. तर ऋतुराज, मी तुला हेच सांगेन की मी तुला ह्याबद्दल विचारेन की अष्टविनायक क्रीडा मंडळ आणि अष्टविनायक क्रीडा मंडळाचा गोविंदा पथक याचं एक तुझं वेगळं नातं होतं, कारण की तुझी असं म्हणेन की जी दहीहंडीमध्ये चढायची सुरुवात होती तू इथनं केलीस, तू शिकला. तर गोविंदा पथकातनं तू कसं शिकलास आणि तू त्याचा फायदा तुला पुढे कसा झाला ते आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायला. प्रथमतः मी अष्टविनायक क्रीडा मंडळाचे आभार मानेन की आपण गोविंदा आपला बंद होऊन किंवा गोविंदा सोडून अनेक वर्ष झाली आणि इतकी वर्ष होऊन सुद्धा आपण लक्षात ठेवून मला हा प्लॅटफॉर्म दिला आणि इकडे बोलवलं, त्याबद्दल प्रथमतः मी अष्टविनायक क्रीडा मंडळाचे आभार मानेन. दुसरं म्हणजे माझी गोविंद्याची सुरुवात खरं म्हणजे अष्टविनायक गोविंदा पथक इथूनच झाली. गोविंदा काय होता, गोविंद्यावरती कसं चढायचं हे काहीच माहिती नव्हतं अगोदर. पण अष्टविनायक क्रीडा मंडळामध्ये आल्यानंतर मला गोविंदा म्हणजे काय, 7व्या थरावरती गेल्यानंतर काय अनुभव असतो हे सगळं मला अष्टविनायक क्रीडा मंडळातूनच शिकायला मिळालं. आणि त्यानंतर अनेक म्हणजे आपला गोविंदा बंद झाल्यानंतर अनेक गोविंदांमध्ये इकडचा फायदा खरंच झाला. म्हणजे माझ्यासारख्या लहान गोविंदापट्टूंना म्हणजे आपल्या ज्या टेक्निक्स होत्या अष्टविनायक क्रीडा मंडळातून शिकलेल्या, त्या सर्व त्यांना सांगण्यात म्हणजे भरपूर यश मिळालं. सर्व दर्शकांना सांगायला मला नक्की आवडेल की ऋतुराज हा आपला दहीहंडी फोडणारा गोविंदापटू होताच, पण ऋतुराज एक राष्ट्रीय स्तरावरचा मल्लखांब आणि ज्या वेळेला तो मल्लखांब शिकवत होता त्याच्या इनिशियल स्टेज मध्ये आणि तो जसा आपण म्हणतो की प्रो झाला किंवा तो शिकत होता, त्यावेळेला झी मराठीवरचं किंवा झी मराठीवरच्या मराठी पाऊल पडते पुढे या मालिकेमधनं देखील तो विजेता झाला होता. आणि मला अजूनही चांगलं आठवतंय की ऋतुराज जेव्हा जिंकून आला त्यावेळेला अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या वतीनं आपण एक अशी विजयी फेरी वगैरे काढलेली होती. तर त्याच्या काही आठवणी ऋतुराज तू आम्हाला सांग. अ, आठवणी म्हणजे पहिलं सांगायला गेलं तर अष्टविनायक क्रीडा मंडळामध्ये मी गोविंदा जेव्हा चढायला लागलो, तेव्हा माझी खरं म्हणजे भीती नेली होती. आणि मल्लखांबात याचा भरपूर मला फायदा झाला. म्हणजे आज 7व्या थरावरती जाऊन उभं राहणं म्हणजे नाही म्हणता तरी 40 फुटाच्या उंचीवरतीच आपण जातो. त्याच्या अनुषंगाने जर तुम्ही मल्लखांब बघायला गेलात तर मल्लखांब हा 7 ते 8 फुटाचा असतो. म्हणजे ती भीती माझ्यासाठी संपूर्णतः मेली होती. त्यानंतर मराठी पाऊल पडते पुढेचा जसा तुम्ही उल्लेख केलात, तो एक झी मराठीवरील कार्यक्रम होता. त्याच्यावरती जेव्हा मी म्हणजे फायनल जिंकल्यानंतर पहिला सत्कार जर कोणी केला असेल तो म्हणजे अष्टविनायक क्रीडा मंडळाने. म्हणजे मला अजूनही आठवतंय. म्हणजे सोन्याची किंमत आज तुम्हाला माहिती आहे किती असेल. सोन्याची किंमत भरपूर होती. त्यावेळेला अष्टविनायक क्रीडा मंडळाने मला सोन्याची अंगठी भेट स्वरूपात दिली होती आणि ती अजूनपर्यंत माझ्याकडे आहे. आणि त्या आठवणी म्हणजे कधीच न विसरण्यासारख्या आहेत आणि त्या कोणी मिटवू शकत नाही अशा त्या आठवणी आहेत आणि त्या अजूनही माझ्या हृदयात आहेत. आता एक नुकतं मी तुला शेवटचा प्रश्न हाच विचारेन की अष्टविनायक क्रीडा मंडळ जसं तू बोललास की तू शिकत गेली बऱ्याचशा गोष्टी यानंतर ते तुला तुझ्या वैयक्तिक आयुष्यात त्या उपयोगी पडतात. मग अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या गोविंदा पथक हा जो एक भाग झाला ज्याच्यात तू स्वतः होता असेल त्याच्यात तू शिकला. अष्टविनायक क्रीडा मंडळाचा जसा राम जन्मोत्सव आहे किंवा इतर गोष्टी तुला कुठल्या अशा आवडतात ज्या सांगू शकतो? म्हणजे अष्टविनायक क्रीडा मंडळ म्हटलं की हिंदुत्ववादी
हा शब्द माझ्या मनात नेहमी येतो. म्हणजे आज आपल्या विभागात राम जन्मोत्सव मी अजूनपर्यंत पाहिला नसेल कोण इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा करत असेल. आणि तो राम जन्मोत्सव अष्टविनायक क्रीडा मंडळ साजरा करते. त्याबद्दल मी खरंच त्यांचे आभारी आहे, की तुम्ही हिंदुत्व कुठेतरी टिकवून ठेवलंय. आणि पुढे आज अमृत महोत्सवी वर्ष आहे. उद्या जाऊन शतक महोत्सवी वर्ष देखील तुमचं येईल. मी एवढी नक्की ग्वाही देतो, म्हणजे शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना माझ्याकडनं जी काही मदत असेल, म्हणजे राम जन्मोत्सवानिमित्त जर तुम्हाला कधी क्रीडा महोत्सव घ्यायचा झाला किंवा काही घ्यायचं झालं, तर नक्कीच एक सभासद म्हणून मी सदैव तुमच्यासोबत असेन आणि तुम्ही देखील मला असंच प्रत्येक कार्यक्रमात बोलवाल हीच चिंतामणी चरणी आहे. धन्यवाद. धन्यवाद.